प्रवेश होणार आहे. जाते मी करतो. बघा अरे वरती पिशू सुरू झाली आहे सगळे बसायला बाबा काय सुरू आहे. प्रशांत जगताप हे पवार साहेबाबरोबर शरद पवार साहेबांच्या बरोबर काम करत होते आणि ज्या वेळेस अजित पवार साहेब आणि पवार साहेब एकत्र येण्याची भूमिका मांडली, निवडणुका एकत्र लढण्याची भूमिका मांडली, जय 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 प्रशांत जगतापांनी स्पष्टपणे सांगितलं की मी वरती ठेव. जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही, मी काँग्रेस बरोबर राहील आणि नेते विचाराचे अशा पद्धतीनं बांधिलकी असणारे नेते पाहिजे. जे विचार एक सेक्युलर विचार, पुरोगामी विचार, शिवाजी महाराज शाहू आंबेडकरांचे विचार, या विचाराशी तडजोड न करणारा नेता म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्व पक्षाची आपण होती. सर्वांनी त्यांना फोन केले, सर्वांनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला, अनेक जातीयवादी पक्षांनी त्यांना सोबत येण्यासाठी आपण दिली, परंतु प्रशांत भाऊंनी सांगितला मी ज्या विचारातून घडलो आहे तो विचार मी सोडणार नाही. तो विचार म्हणजे या देशातील सेक्युलर विचार, काँग्रेसचा विचार, पुरोगामी विचार, शाहू फुले आंबेडकरांचा. ही अशी मंडळी जर असेल तर 2029 या परिस्थितीतून मात करायसाठी आपल्याला 29 हे आपलं असेल या पूर्ण विश्वासाने मी सांगतो. इथे 41 नगराध्यक्षांनी 1006 नगरसेवक आमचे निवडून आले. आम्ही कुठलीही मदत न करता स्वबळावर काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या आणि काँग्रेसच्या विचारावर आपण विश्वास ठेवून ही निवडणूक लढली. मला वाटतं आजचा हा निकाल जो आलेला आहे नगर परिषदेमध्ये, हा निर्विवाद आलेला जो हा विजय मिळालेला विजय जो आहे आपल्याला, हा निर्विवादपणे काँग्रेसचा या सगळ्या परिस्थितीमध्ये, ज्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये हा जो निकाल आणि विजय मिळाला आहे, हा विजय उद्याच्या महाराष्ट्रामध्ये बदल घडवणारा विचार आहे असं मी मानतो. आणि त्याची सुरुवात इथून आपल्याला होताना दिसते. म्हणजे हम तो लढने वाले लोग हैं. तुम्ही रोज बघता, करने वाले नाही. आणि तुम्हालाही सांगतो, डरो मत, बिलकुल बिनधास्तपणे काम करा. आणि आहोत आम्ही तुमच्या सोबत. आपण काळजी करायचं नाही. आपल्याला जर कुठल्याही प्रकारची मदत लागत असेल, काम करताना अडचणी येत असतील, कारण तुम्ही जे ताकदवर होते तेच निवडून आले. त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही सगळे एक शक्तिमान आहात, ताकदवर आहात, म्हणून कोणाच्या बापाला काही घाबरणारे नाही. हा विश्वास आम्हाला आहे. आणि आज प्रचंड सत्तेच्या विरुद्ध आपण लढत करीत आलो. उद्याही लढायचं आहे. आणि विकासाच्या दृष्टीनं
शहराच्या तुम्ही जर मनात आणला तर नगराध्यक्षांनी त्या शहराचा कायापालट करण्याचं जर नीट प्लॅनिंग केलं तर अनेकांची नावं महाराष्ट्रामध्ये मोठी होतील आणि अनेक लोक तुमची नावं घेऊ शकतील. त्या नावाला फार मोठं वलय निर्माण करू शकाल. तुम्ही सगळ्यांनी मिळून उद्याच्या विकसित आणि पुरोगामी महाराष्ट्राला जी काही कीड लागली आहे, ज्या पद्धतीनं सरकार चालवली जात आहे, ज्या पद्धतीनं माणसं फोडली जात आहेत, ज्या पद्धतीनं विचार मांडली जात आहे, हे फार अति होत चाललेलं आहे. आणि त्यासाठी मला वाटतं तुमच्या सगळ्यांना घेऊन आम्ही सर्व मिळून तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून काम करू. आणि तुम्ही अजिबात घाबरू नका. ये डराते बाकी कुछ नहीं करते. याचं उदाहरण म्हणजे आमचा हेमंत कोगले आमदार आणि आमचा नगराध्यक्ष उभं राहून जरा सांगा काय संकट आलं होतं आणि कशा परिस्थितीत उभं राहिला. इकडे उलट नमस्कार त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला निवडणुकीच्या 2 दिवस पूर्वी. जिल्हाध्यक्षांचं आमचे त्यांना मारहाण झाली नगर जिल्ह्यात सचिन भाऊला गाडीत कोंबून नेलं आणि यांच्यावर अशा पद्धतीचा अन्याय केला. अरे ठीक है, आज दिन तुम्हारा ही मस्ती है, कल हमारा दिन आने दो, फिर हम भी दिखाएंगे तुम्हारी मस्ती क्या है, वो भी हम निकालेंगे. राजकारणाची हा नालायकपणा आहे, ही गुंडगिरी दादागिरी या राज्यामध्ये चालली आहे, जी मस्ती चालली आहे सत्तेची. काँग्रेसच्या लोकांवर गुन्हे दाखल करून अरेस्ट करून आणि नेतात पुढे तर त्या सत्ता मंत्र्यांच्या दरवाजात देतात. अरेस्ट झालेल्या माणसाला देतात. ही कुठल्या पद्धतीचं सरकार आहे, कशा पद्धतीचं हे राजकारण आहे. महाराष्ट्रामध्ये कधी अशा पद्धतीचं राजकारण नव्हतं. जिल्हाध्यक्ष काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला मारून हे झाल्याबरोबर घटना झाल्याबरोबर प्रांताध्यक्षाने आम्ही प्रांताध्यक्ष धावून गेले आणि सांगितलं काळजी करायचं नाही, हिसाब चुकता करेंगे फिर सोडायचं नाही. मौका सभी को मिलता है. आज तुम्हारा है हमारा भी होगा. सूरज उगता भी है, सूरज डूबता भी है. ध्यान में रखो. कोणाच्या परमनंट काही बापाची सत्ता नाही. कोणी काही परमनंट त्या खुर्चीवर आसीन राहून आयुष्य घालवत नाही. हे सत्तेचं मुकुट हे बदलत असतं. हे लक्षात घेऊन काम केलं पाहिजे. पाहिले तुम्ही राहुल गांधीजीवर, सोनिया गांधीजीवर त्या नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीची चौकशी लावली. राहुल गांधीनं सोनियाजीनं आपल्या नेत्यांना 10 तास ईडीच्या कार्यालयामध्ये बसवून ठेवलं. ते खोटे गुन्हे जर आपल्या सर्वोच्च नेत्यावर दाखल करत असतील आणि त्यामध्ये कोर्टाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ही केस होऊ शकत नाही, ही केस चालू शकत नाही, या ईडीला अधिकार नाही, ही केस चुकीची का लावल्या गेली म्हणून स्पष्टपणे निकाल दिला. आणि ह्या ईडी लावणाऱ्यांना केंद्र सरकारला एक प्रचंड चपराक मिळाली. असे खोटे गुन्हे आपल्या नेत्यावर लावले जातात, सर्वोच्च नेत्यावर. त्यामुळे तुम्ही आपण सामान्य कार्यकर्ते आहोत. ही रिव्हेंजफुल जे काही राजकारण चाललेलं आहे, रिव्हेंज पॉलिटिक्स चाललं आहे, हे फार घातक चाललेलं आहे. ठीक आहे, आज कराल तुम्ही, उद्या आम्ही तुमच्या उद्याचा दिवस तुमचा आपला असेल त्यावेळेस आपण याचा हिशोब चुकता करू. एवढं या ठिकाणी सांगतो. सर्व नवनियुक्त आमच्या सर्व 41 नगराध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी
मनापासून शुभेच्छा देतो. तुम डरो मत, हम तुम्हारे साथ है और रहेंगे हा विश्वास देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, राम राम, नमस्कार. धन्यवाद विजय. सगळ्या महाराष्ट्राने हे दृश्य पाहिलं. हे दृश्य एका व्यक्तीचं नाही, हे दृश्य त्या विचाराचं आहे ज्या विचारासाठी या महाराष्ट्रातले जे कार्यकर्ते, या देशाच्या संविधानाचा, लोकशाहीचा विचार, धर्मनिरपेक्षतेचा विचार घेऊन चालणाऱ्या लोकांमध्ये प्रशांत जगतापांनी जो कणा दाखवला तो कणा सराहनीय आहे, सन्माननीय आहे. यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये जे विषय आहे महाराष्ट्राचे जे दुर्लक्ष केलेलं आहे, वचनपूर्ती न करणारा भाजप जो आहे ते महाराष्ट्राच्या लक्षात आणून देणारा हा जो कॅम्पेन आहे त्याचं सर्वच मान्यवरांनी लॉन्चिंग करावं असं मी त्यांना विनंती करतो. दादा 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 थँक्यू. अरे काय थांबा पटाकी घे. धन्यवाद. मी विनंती करतो या कॅम्पेनचा व्हिडिओ प्ले करावा. व्हेरी गुड. 30 सेकंदाचा व्हिडिओ आहे. सगळ्यांनी खाली बसून घ्यावा. व्हिडिओ प्ले करा. स्टेजच्या लाईट बंद करा. दादा दादा लाईट प्लीज, लाईट प्लीज. लोंढेजी निवड पुढे पुढे चाललंय तिकडे. होय जय इकडे टाक, इकडे टाक. धन्यवाद सर्वांना. या व्हिडिओची व्हॉट्सअपवर कॉपी श्रीनिवास भेटकडची पाठवतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर मी सन्माननीय प्रांताध्यक्ष, आमचे विधिमंडळ नेते, माजी मंत्री नसीम खान साहेब, आमचे सेक्रेटरी संदीपजी, मोहनजी, सर्वांना विनंती करतो की त्यांनी प्रशांत जगताप यांच्या पक्षामध्ये प्रवेश करावा. मध्ये या, मध्ये या. पुण्याचे माजी महापौर, दादा 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 माजी अध्यक्ष आज काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आहेत. अरे ये छोटू, अरे मटाखा लिंक है ना लाइव, देखना यार, क्योंकि बीच बीच में आ रहा है. हसरा चेहरा ठेवा प्रशांत भाऊ. अरे काय रे. ए बाबा सर्वांनी मंचावर थोडंसं बाजूला व्हावं. प्रशांतजी यांना प्रतिकृती काय लोकल यार चॅनल हे. महाराष्ट्राच्या विचारधारेचं दादा समोर. कोण होता शिवाजी, या छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकरच्या विचारासाठी पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांनी प्राणाची आहुती दिलेली आहे. त्या पुस्तकाची भेट प्रशांत जगतापांना देऊन काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश करण्यात आलेला आहे.
प्रशांत जगताप यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे उपाध्यक्ष मोहसिनभाई शेख यांचंही स्वागत आहे. पुणे शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर यांचंही स्वागत आहे. युवक कार्याध्यक्ष पुणे शहर दीपक कांबळे भाई भाई स्वागत आहे. भाई मटा पे लाईव्ह मदर बघून मुनिया यार. उपाध्यक्ष यांचंही स्वागत आहे. पप्पू शिवाजी गोलप उपाध्यक्ष यांचे स्वागत आहे. काशिद सय्यद उपाध्यक्ष यांचे स्वागत आहे. हेमंत पदे कार्याध्यक्ष यांचंही स्वागत आहे. रमेश सय्यद यांचंही स्वागत आहे. या सर्व मंडळींचं काँग्रेसमध्ये मनपूर्वक खूप खूप स्वागत, आपलं खूप खूप अभिनंदन. लढेंगे और ताकत से लढेंगे और ताकत से. केतन ओरसे यांचंही स्वागत आहे. गोडसेजी या. विनय गायकवाड यांचंही स्वागत आहे. मोबाईल खाली करा. दादा महाराष्ट्र टाइम्स वर लाईव्ह आहे बघा. थोडा स्प्रेड हो जाओ. हा पक्षप्रवेश सोहळा विजय असो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा राहुल गांधी. राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लड़ेंगे, जीतेंगे, लड़ेंगे, जीतेंगे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो. पुढे गेले. मी सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय विधिमंडळ नेते आणि सर्व मंचाच्या वतीनं एक परवानगी मागतो की मी कोणत्या अध्यक्ष साहेब कोणत्या जिल्ह्यात कोणत्या विभागात आमचे किती नगराध्यक्ष आले त्याची एक यादी फक्त मी एकेका नगराध्यक्षांचं नाव घेतो. त्यांनी मंचावर यावं, आपला सत्कार स्वीकारावा अशी विनंती करतो. करण ससाने, अहिल्यानगर, श्रीराम. हा लोकसभेमध्ये नाशिक रामटेक दोन्ही रामाच्या पद्धतीनं पवित्र झालेल्या भूमिती हरले आणि श्रीरामाच्या नावाने असलेल्या श्रीरामपूर मध्ये पण बीजेपी हरलेली आहे. म्हणजे आता प्रभू श्रीराम हे काँग्रेस सोबत आहे, बीजेपी सोबत नाहीये. हो मोबाईल खाली करा ना. अध्यक्ष म्हणतात आम्हाला लई त्रास दिला. अध्यक्ष महोदय या विचारांना रामाला नाही सोडलं, छत्रपती शिवाजी महाराजांना नाही सोडलं, शाहू महाराजांना नाही सोडलं. थोडं खाली करा, थोडं खाली करा. जिल्हाध्यक्ष आमचे सचिन गुजरजी समोर बघा, तुम्ही कोण आहे कळलं पाहिजे. यांचं अपहरण जे आहे ते करण्यात आलेलं होतं. तरी पण कोणी यातलं डगबगलं नाही आणि जनता यांच्या पाठीशी उभी राहिली यांच्या कामाकडे बघून. आणि अध्यक्षांनी जी कणखर भूमिका घेतली त्यामुळे यांना बळ मिळालं. आणि आज प्रभू श्रीरामाच्या नावाने असलेलं श्रीरामनगर, श्रीरामपूर इथला नगराध्यक्ष हा गोडसे जी अभिनंदन. गांधी हम शर्मिंदा है गोडसे. अतिकुर रहमान जवारी, मलकापूर, जिल्हा बुलढाणा.
जिल्हा बुलढाणा बुलढाणा मीराभूषण मापारी. बसा बसा बसा. सर बसा. जिल्हा बुलढाणा शेगाव प्रकाश एकनाथ शिगोकार. अतिकुर रहमान जवारी मीराभूषण मापारी प्रकाश एकनाथ शिगोकार. या तिन्ही नगरपालिकांना विनंती आहे बुलढाणा जिल्ह्याच्या की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. माऊली बसा 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 माऊली लाईव्ह आहे. गोडसे. अकोला जिल्ह्यातलं बाळापूर नगर परिषद आफरीन परवीन मोहम्मद जमीर. एक नंबर. आफरीनजींना विनंती आहे की त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यावं. आहेत. आमच्या भगिनी आफरीन परवीन यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावर आपला सत्कार स्वीकारावा. ज्यांचा सत्कार झाला त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या खुर्चीवर जाऊन बसावं. पुष्कळ सत्कार आहे. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित आमच्या भगिनी आपली यानंतर अमरावती जिल्हा चिखलदऱ्याचे नगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर, दर्यापूरचे मंदाकिनी सुधाकर भातसाकडे, चिखलदऱ्याचे शेख अब्दुल शेख हैदर, दर्यापूरचे मंदाकिनी सुधाकर भातसाकडे. याला विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं, आपलं सत्कार स्वीकारावा. मेरा आहे माझा एका नाही मला एकच नाही माझ्या ऑफिसमधून अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदऱ्याचे शेख अब्दुल शेख हैदर, मंदाकिनी ताई सुधाकर भातसाकडे. मंदाकिनी ताई आपलं अभिनंदन. शेख भाई आपलं पण अभिनंदन. यवतमाळ जिल्हा घाटंजी नगर परिषद परेशभाई करियाजी, आर्मी नालंदा किशनराव भरणेताई, नालंदाताई भरणे, परेशभाई कारिया, नालंदाबाई, परेशभाई, घाटंजी आर्मी यवतमाळ. बऱ्याच ठिकाणी आज पदग्रहण आहेत. काही महानगरपालिकांच्या निवडणुका बिझी असल्यामुळे वर्धा जिल्हा सुधीरभाऊ पांगोळ, गुरगाव कविताताई ब्राह्मणकर. भाऊ लाईव्ह आहे, चिंता करू नका तुम्ही. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असून सुद्धा वर्धा शहरात नगरपालिका सुधीरभाऊ निवडून आलेले आहेत. कविताताई ब्राह्मणकर,
प्रकाशजी प्रकाशजी ज्येष्ठ पत्रकार थांबा, ज्येष्ठ पत्रकार थांबा, ज्येष्ठ पत्रकार थांबा, लाईव्ह सुरू आहे. सामान्य चॅनल नाहीये. नागपूर जिल्हा हा व्हेरी गुड. उपनगर परिषद अरे यार काय चाललंय तुमचं यार? कोडसेंना बाजूला करून तिकडून या ना. नको त्या ठिकाणी जागा करताय. नगर परिषद माधवजी चार्जर चटी दिसते. गोंदिया जिल्हा व्हेरी गुड. गोंदिया सचिन शिंदेजी नितीन झेंडे साहेब या. गोरेगाव तेजराम हुसेन वा वा. सालेकसा विजय कुंदे गोंदिया जिल्हा आले नाही का? सचिनजी शेंडे तेजराम हुसेन विजयजी कुंदे. नाही आले नाही. नंतर चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर डॉक्टर अलकाताई वडाई ब्रह्मपुरी योगेश मिसाळ ब्रह्मपुरीचे नगराध्यक्ष योगेश मिसाळ सर्व लाईव्ह आहे. मी देतो, तुम्ही जावा तो पहिले उत्तर स्वीकारा. पूर्ण 1 नंबर देतो. एकता सोलापूर भाऊ कुठं? नागपूरच्या अरे जा बसा, बसा लोक. बरोबरच्या अर्चनाताई ठाकरे ज्येष्ठ पत्रकार. विजयभाऊ वडेट्टीवार आणि आमच्या खासदार सन्मान्य प्रतिभाताई धानोरकर यांच्या खंबीर नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यानं गौरवित वा 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 वा. आलिया. नांदेड जिल्हा हिमायतनगर रफिक मेहबूब हिमायतनगर रफिकभाई मेहबूब कंधार नागले शाहजहा अरविंदराव छत्रपति संभाजीनगर कन्नड़ हमारी बहन शेखा फरीद मुर्दाबाद सैयद भाई अमर पटेल मुर्दाबाद. क्या गुंडा बनेगा रे? हा? क्या गुंडा बनेगा? तुम्ही वारंवार तिकडे जाता, इकडे येता, तिकडे जाता. काय आहे? तुम्ही लाईव्ह नाही करत तर मागे बसा ना. गॅंग घेऊन येत ना सोबत. तिने दादा दादा खाली बसा. इकडे मटाजी लिख दे. पुरी मटाजी लिख दे. कन्नड़ हमारी बहन शेखा फरीद जी मुर्दाबाद आमिर भाई प्रचंड का पीछे पड़ गया रे. कैसे होगा रे? दादा दादा विजय सांगली जिल्हा संजीवनीताई पुदाले यांना विनंती करतो. सांगली जिल्ह्याच्या नवनिर्वाचित पळूस नगर परिषदेच्या अध्यक्षा संजीवनीताई पुदाले यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर आपला सत्कार स्वीकारावा. रत्नागिरीच्या आमच्या माजी आमदार या आता नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत चालू असतं उष्णबानो खलिफेजी चालू असलं की लाईव्ह जात. माजी आमदार आमच्या भगिनी उष्णबानो खलिफेजी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्वागत स्वीकारावं.
तुमच्या पेजवर पण पुण्याचा जर आता लाईव्ह केला ना तर ते नाव होतं. हो का? तुम्हीच जावं दुसऱ्या फोनमधून लाईव्ह होतं का बघा नाही होत. ब्रॉडकास्टिंग ज्यांचं झालंय त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या आपल्या खुर्च्यावर बसावं. आमच्या पुढेच्या संजीवनी आहे मला माहिती आहे, मला माहितीच्या पुन्हा मी एकटं नाही. माहितीवर काम केलं. आयटीला मला आत नाही जास्त पैसे जात होतं, पण ते फक्त आयटीला केली नेटवर्क. सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या जय जय कुठे सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपापला स्थान ग्रहण करावं. अनेक जण आमचे नगराध्यक्ष जे आहेत त्यांचा पदग्रहण आहे. महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे त्यांचं येणं शक्य नाही. यानंतर मी काम राहू दे. आताच त्यांचा प्रवेश झाला असे पुण्याचे माजी महापौर माजी अध्यक्ष शहराध्यक्ष आज ते काँग्रेसपासून आलेले आहेत आणि त्यांना बोलवण्याचा मला त्यांना बोलण्याचा मान मिळतो आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी यावं. हे जय कार्यक्रम झाला. जय दोन्ही नमस्कार. आजच्या पोरी यार या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे प्रमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय व सन्मान्य अध्यक्ष आदरणीय श्री हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, विधिमंडळात एक मोठं नाव कोणी वगैरे तो सन्माननीय विजयवंती वडेट्टीवार साहेब, AICC जनरल सेक्रेटरी सन्माननीय DMG संदीप साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी, माझ्या पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी साहेब, श्रीमती सोनियाजी गांधी मॅडम, खासदार आणि लोकप्रिय नेत्या सन्माननीय प्रियंकाजी गांधी मॅडम, काँग्रेसचे देशाचे प्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष आणि या देशाचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय मल्लिकार्जुनजी खरगे साहेब यांचे तथा प्रदेश काँग्रेसचे नेते या राज्याचे प्रमुख मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, या AICCचे या राज्याचे निरीक्षक तथा जनरल सेक्रेटरी DM संदीप साहेब, विधिमंडळाचे नेते मान्य विजयजी वडेट्टीवार साहेब आणि पुणे जिल्ह्याचे संपूर्ण कार्यभार असणारे राज्याचे माजी मंत्री, काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय सत्यजित बंटी पाटील साहेब यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या आज खूप खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पक्षामध्ये घेतलेलं आहे. शहर काँग्रेस जी कायम स्वातंत्र्यापासून मागच्या 10 वर्षापूर्वीपर्यंत या शहरामध्ये पुणे शहराच्या सगळ्या विकास कामांच्या साठी त्यांना खरंच श्रेय दिलं पाहिजे. त्या शहर काँग्रेसचे नेते सन्माननीय अरविंद शिंदे साहेब, माननीय मोहनदादा जोशी, माननीय रमेशदादा बागवे, माननीय अभयजी छाजेड साहेब, माननीय दीपिताई चौधरी, माननीय संजयजी बालमोडे, खूप साऱ्या लोकांची नावं घेता येतील.
मान्य उल्हासदादा पवार, त्या सगळ्या नेते मंडळींचं मी मनापासून आभार मानतो, कारण की त्यांनी सुद्धा कालच्या बैठकीमध्ये माझ्या आजच्या प्रवेशाला या ठिकाणी हिरवा दिला. त्या सर्व सन्मान्यांचे मनापासून आभार मानतो. काँग्रेस पक्ष एक अथांग सागर आहे. ज्या पक्षाला 135 वर्षाची विचारधारा आहे, 135 वर्षाचा प्रवास आहे. खूप वादळ वारे आले, स्वातंत्र्याच्या पूर्वीचे, स्वातंत्र्याच्या नंतरचे, पण तरी सुद्धा हा पक्ष कधीही वादळ वाऱ्यामध्ये भाव केला नाही. खंबीरपणाने ताटपणाने उभा राहिला. हिमालयासारखा, अगदी माउंट एव्हरेस्ट सारखा या ठिकाणी कायम जागेवर भेटत राहिला. त्या पक्षाचे मनावर आभार. आणि म्हणूनच या ठिकाणी मी आज या माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होतोय. हे होत असताना माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष, पक्षाचे नेते यांचे सुद्धा मनापासून आभार की त्यांनी मला वेळोवेळी संधी दिली. माझी या माध्यमातून सुद्धा विनंती आहे, माझा काँग्रेसचा प्रवेश हा शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे. याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झालाय किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख, जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल लागू नये. माझी लढाई ती भाजपच्या विरोधात आहे. माझी लढाई ही संघाच्या विरोधात आहे. माझी लढाई जाती आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात आहे. माझी लढाई माझ्या पुण्यामध्ये, राज्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचाराची हजारो नाही तर लाखो कोटीची उडाणं घेतली, ज्यांनी पुण्यासारखं राज्य देशामध्ये नव्हे तर जगामध्ये, दुसऱ्या राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये गुन्हेगारीमध्ये 1 नंबर आणलं, मी नाही सांगितलं. या ठिकाणी खुद्द गृहमंत्री अमित शहा यांचा मागच्या महिन्याचा अहवाल सांगतो की देशामध्ये गुन्हेगारीमध्ये वडेट्टीवार साहेब पहिला नंबर हा पुण्याचा आहे. म्हणजे सपकाळ साहेब राज्याचा नव्हे तर देशाचा भ्रष्टाचाराचा नंबर काढण्यात आला. त्याच्यामध्ये माननीय प्रधानाध्यक्ष साहेब त्यांनीच दिलाय. म्हणजे या राज्यात सुद्धा भाजपचं सरकार आहे, वर सुद्धा भाजपचं सरकार आहे. त्यांच्या गृहमंत्र्यांनी जो सपकाळ साहेब काय अहवाल दिलाय त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र पहिला आणि महाराष्ट्रामध्ये पुणे पहिला. पुणे कोणाच्या ताब्यात आहे तर भाजपच्या ताब्यात आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये देशात, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जे काय थोडं राज्याचं, देशाचं आणि जगाचं आकलन करायची इच्छा असते, त्याच्यामध्ये साधारण 12,500 मोठी शहरं आहेत. छोटी मोठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, त्याबरोबर दिल्ली, कलकत्ता वगैरे, तर बिहार किंवा बाकीची या 12,500 शहरांमध्ये पुण्याचा नंबर ट्रॅफिकच्या मध्ये 5वा लागलेला. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जबाबदार कोण आहे तर भाजप आहे. फोडाफोडीच्या राजकारणात जबाबदार कोण आहे तर भाजप आहे. कारण मी माझा पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून देतोय. तिथे काय झालं किंवा काय याहीपेक्षा मला शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे न्यायची आहे. मला नेहरू गांधीजीचा विचार पडतो आणि म्हणून या ठिकाणी मी आज या ठिकाणी पक्षप्रवेश करतोय. मला खात्री आहे की मी ज्या पक्षात राहील त्या पक्षावरची इमानी आणि निर्धारी कामकाज करेन. मला दाखलाच द्यायचा जर झाला तर माझं फेसबुक किंवा सोशल प्लॅटफॉर्म जे कनेक्ट आहेत त्याच्यामध्ये माझा पर्सनल, व्यावसायिक किंवा पर्सनल माझं जे काय मेल आयडी आहे तो प्रशांत जगताप पुणे ncp@gmail.com. माझा जगात दुसरा कुठला मेल आयडी नाही. मी मुद्दाम का सांगितलं की पक्षाच्या विचारधारेवर जॉईन झाल्यानंतर मला असं कधी वाटलंच नाही की कधीतरी हा पक्ष सोडेल आणि त्या ठिकाणी माझा मेल आयडी वेगळा असला. म्हणजे आता तो बदलेला भाग वेगळा आहे. पण 26 वर्ष 6 महिने 14 दिवस पक्षात राहिलो. कधीही गद्दारी केली नाही, कधी बंडखोरी केली नाही, कधीही इकडचं तिकडे केलं नाही. पक्षाच्या नेत्यांबरोबर खासगीत म्हणजे चर्चा झाली. ती चर्चा कधी माध्यमांना कळवली नाही, बाहेर तरी कळवली नाही. आणि तो तसाच एकरूपपणा मी काँग्रेसमध्ये दाखवेल. एक नक्की मी सांगतो की आपण विचारधारेवर, संविधानावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत. मी आज काँग्रेस पक्षामध्ये येत असताना माझी स्पष्ट वाक्यता एकच आहे की या पक्षाच्या विचारधारेबरोबर एकरूप व्हायचं. जसं दुधात साखर टाकली जाते मोहनदादा, तसंच या ठिकाणी या पक्षाबरोबर एकरूप होत असताना कुठेही कधीही पक्षाची बेईमानी करायची नाही. पक्ष मला काय संधी देईल या पक्षाला कुठपर्यंत या ठिकाणी साथ द्यायची हा माझा निर्णय नक्की राहील. पक्ष संधी देऊ ना देऊ मी पक्षाबरोबर कायम राहील. माझा एक विषय क्लिअर आहे, या देशामध्ये भाजपला जर कोणी टक्कर देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे. या राज्यात तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जसा वय वर्ष 21 वर्ष 1.5 महिना वय असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती झाली. मी तिथं आदरणीय पवारसाहेबांवर सरकार ठेवून पक्षात दाखल झालो आणि तब्बल 26 वर्ष 6 महिने 14 दिवस राहिलो. तसं माझं समस्त काँग्रेस जनांना, या राज्यातल्या, या देशातल्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना, तरुणांना माझा एक शब्द राहील की प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होतोय.
मागचा 26.5 वर्षाचा अनुभव मी सांगितलं. माझं वय आज 47 आहे. इथून पुढे काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर संधी देऊ किंवा नको देऊ, प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही. एक वेळेस राजकारण बंद करेल, पण काँग्रेस पक्ष विरोध झाला. कुठेही या ठिकाणी काहीतरी लालसा ठेवून आलोय, कुणावर तरी राग ठेवून आलोय असा त्याचा अर्थ काढू नये. जस आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी आपला राजकीय प्रवास हा आणखी पुढे नेण्याकरता, व्यापक आणखी करण्याकरता हा विचार घेतला पाहिजे. तो विचार मनात शुद्ध विचार ठेवून या ठिकाणी मी या ठिकाणी आलेलो आहे. त्याच्यामध्ये कुणाबद्दल दुजाभाव नाही, कुणाबद्दल वैरत्व नव्हतं नाही आणि उद्या सुद्धा नसेल. एक मात्र नक्की, याच काँग्रेस पक्षामध्ये आलोय गांधीजींची, नेहरूजींची विचारधारा पुढे नेण्याकरता, आणि जो आमचा अंतर्मनाने कायम जे स्वीकारलं की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भामध्ये कुठली तडजोड नाही, त्या विचारधारेबरोबर कुठेही तडजोड नाही, तो विचार जपण्याकरता रस्त्यावरच्या किती जरी लढाई आल्या, म्हणजे मी माझ्या पूर्वाश्रमीच्या पक्षामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक आंदोलन घेणारा शहराध्यक्ष होतो. 237 आंदोलन घेतली, 16 गुन्हे दाखल झाले. त्या गुन्ह्यामध्ये पक्षाकडे मी कधी सांगितलं नाही की मला त्या गुन्ह्यामध्ये कधी मदत करा, ठीक आहे क्या होगा, 2 दिन की जेल होगी, उससे ज्यादा कुछ होगा नाही. त्याच्यामुळे आज पक्षामध्ये असताना कुठल्या प्रकारची अट नाही. मी हेही सांगतो की पक्षाने उद्या महाविकास आघाडी म्हणून पुढे जावं. पक्ष जी भूमिका घेईल, मग ती या ठिकाणी निवडणुका, या महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आघाडीच्या संदर्भात पक्ष जी भूमिका घेईल त्या भूमिकेच्या बरोबर मी राहील. या संदर्भात माझ्या कुठल्याही प्रकारची चुकीची त्या वाच्यता राहणार नाही. मागच्या पक्षात 26 वर्ष 6 महिने मी होतो, माझी महापौर किंवा शहराचा अध्यक्ष होतो, म्हणून मी माझं मत व्यक्त केलं. त्याच्यामुळं आता इथं काँग्रेस पक्षाने अमुक विचार घेतला तर प्रशांत जगताप अशी भूमिका घेणार का, असं माध्यमांनी पण सुद्धा प्रश्न विचारू नये. माझ्या सुद्धा या ठिकाणी सहकार्यांनी, म्हणजे आता नवीन पक्षात दाखल झालं, जुन्या पक्षातल्या सहकार्यांनी सुद्धा अशा प्रकारे नका या ठिकाणी कुठल्या प्रकारचा पीस निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. प्रशांत जगताप आता काँग्रेस पक्ष अशा प्रकारची भूमिका घेतली. मी क्लिअर आहे की या ठिकाणी मी गांधीजींच्या, नेहरूजींच्या पक्षामध्ये आलेलो आहे. मी या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेबरोबर आले. काँग्रेस कुठलाही निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर मी राहील, हा शब्द मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस. धन्यवाद प्रशांतजी. आपण बोललात की प्रशांतजी, आपण बोललात की काँग्रेस हा अथांग सागर आहे, पण याचं नेतृत्व राहुलजी गांधी करतात आणि त्या सागरातल्या शिंपल्यातून मोती वेचण्याचं काम जे आहे त्यांनी देशभरात करून दाखवलेलं आहे. त्यामुळे आपण काळजी करू नका, या अथांग सागरातला मोती, शिंपल्यातला मोती बरोबर काँग्रेस काढून घेईल. यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री सन्मान्य नसीम खान साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अभिनंदनपर 2 शब्द बोलावे. प्रांत अध्यक्ष, आमचे महाराष्ट्राचे नेते प्रांत अध्यक्ष हर्षवर्धन शिकपालजी, विधिमंडळाचे नेते श्री विजय वडेट्टीवारजी, एआयसीसीचे सेक्रेटरी श्री BM संदीपजी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनभाई जोशी, श्री अतुल लोंढेजी, काँग्रेसचे व्यासपीठावर बसलेले काँग्रेसचे सर्व सन्माननीय नेते, आणि त्यांनी आज आपल्या हजारो समर्थकांच्या सोबत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, असे पुण्याचे नेते प्रशांत जगतापजी, त्यांच्या सोबत पक्षामध्ये आलेले मौसुमभाई शेखजी, संदीप वाडवटकरजी, दीपक कामटेजी, मजहर मनियारजी, पप्पू शिवाड़ी घोलपजी, राशिफ सय्यदजी, हेमंत पदेजी, रमेश सय्यदजी आणि अनेक ज्यांनी आज पक्षामध्ये प्रवेश केला. आणि राहुल गांधीजी, खरगे साहेबांच्या नेतृत्व काँग्रेस पार्टीची विचारधारा मजबूतीने पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आपण सर्वांनी घेतला. जगतापजी, याबद्दल आपण सर्वांचा मनापासून मी धन्यवाद देतोय आणि स्वागत सुद्धा करतो. खरोखर आज देशाची गरज
प्रश्न केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्तामध्ये कोण पुढे येणार आहे प्रश्न तो नाहीये. आज प्रश्न हा आहे की हा देश वाचणार की नाही, देशाच्या संविधान वाचणार की नाही, देशाची लोकशाही वाचणार की नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही, युवकांना न्याय मिळणार की नाही, महिलांवर होत असलेले अत्याचार थांबणार की नाही. हा असे विविध प्रकारचे अनेक ज्वलंत विषय आहे आणि हा सर्व विषय घेऊन जर लढा देण्याचं काम कोणी या देशामध्ये करत असेल तो काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी आणि खडगे साहेब आणि काँग्रेस पक्ष करत आहे. चांगला निर्णय आपण जगताप साहेब घेतला, कारण आज महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये जर या जातीवादी शक्ती भ्रष्टाचारी राजकीय पक्षाशी वाचवण्याचं काम जर कोणी करू शकत असेल तर फक्त आणि फक्त काँग्रेस पक्ष करू शकतोय. हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल आणि मागे सुद्धा दिसलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा हर्षवर्धन सतपालजी, काँग्रेसचे आमचे सर्व नेते, विजय वडेट्टीवार असो, आम्ही असो, सर्व नेते जेवढे आहेत, बालासाहेब असो, सर्व नेते पायात भिंगरी बांधून सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये फिरत आहे. पक्ष मजबूत करण्याचं काम करण्यासाठी आणि 2014 पासून भारतीय जनता पक्षाने खोटे बोलून, रेटून बोलून, वारंवार बोलून, जोरात बोलून ज्या जनताची दिशाभूल केलेली आहे असे पक्षांना बेनकाब करण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण सर्वांना पुढे येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे. आणि पुण्याबद्दल बोलायला गेलो तर पुणा आपला काँग्रेसचा गड होता. अनेक नेते ची लेगेसी आहे पुण्यामध्ये. पुणा काँग्रेसची विचारधाराचा पुणा होत आहे. फक्त मताच्या विभाजनामुळे पुण्यामध्ये अशी प्रकारची परिस्थिती झालेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाची नीती ती आहे, फूट डालो आणि राज करो. ज्या इंग्रजाची नीती होती हीच नीती आज भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेली आहे. वोट चोरी करून सत्ता स्थापन करायचं, सत्तेमध्ये भ्रष्टाचार करायचं, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसे गोळा करायचा आणि त्या पैशाचा उपयोग निवडणुकामध्ये करायचा. हा नवीन प्रचलन या देशामध्ये जर कोणी सुरू केला असेल तर भारतीय जनता पक्षाने केलेला. आज आपण सर्वांना मजबूतीने संकल्प घेऊन या पक्षाला मुंबई, महाराष्ट्र, पुणे आणि या देशातून हद्दपार करण्याचं काम काँग्रेस पक्षाचा तिरंगा झेंडा घेऊन, काँग्रेसची विचारधारा घेऊन, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन या राज्यामध्ये आपल्याला करायचं आहे. एवढंच मला आपण सर्वांना सांगायचं आहे. मी परत जगताप साहेबांना आणि त्यांचे सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतोय आणि अभिनंदन सुद्धा करतोय. आणि जगताप साहेब, तुम्ही मागे बघायचं नाही आणि कोणाला घाबरायचं नाही. आमचा नेता राहुल गांधी म्हणतायत, डरो मत, डरो मत, डरो मत. इसी तरह अशाच प्रकारचा काय होईल मागे बघू. तुमच्या पाठीमागे आता फक्त पुणे काँग्रेस नाही, सतपाल साहेबांसोबत संपूर्ण महाराष्ट्र काँग्रेस तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही आहे. लोकांना हक्क न्याय मिळवून देण्यासाठी लढा. तुमचा साथ मागे आम्ही सगळे पूर्ण ताकदीने उभा राहू. एवढंच विश्वास आश्वस्त करून माझं 2 शब्द संपवतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद नसीमभाई. यानंतर मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन सतपाल यांना विनंती करतो की त्यांनी अभिनंदनपर प्रवेशाच्या झाल्या यांचं स्वागत करा. आजच्या या एका महत्वपूर्ण प्रसंगी ऐतिहासिक अशा निवडणुकीतल्या यशाच्या पार्श्वभूमीवर संपन्न होत असणाऱ्या कार्यक्रमाला काँग्रेसचं महाराष्ट्राचं मंचावर अधीन काँग्रेसचं नेतृत्व
उभ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत जे म्हणतात विजयभाऊ, तसं वरकरणी माफक या दिसत असलं तरी 1006 नगरसेवक, 41 नगराध्यक्ष, हा महाराष्ट्राने आपल्याला दाखवलेला जो विश्वास आहे आणि महाराष्ट्रातला विरोधी पक्ष म्हणून जो आपल्याला मॅन्डेट मिळाला आहे, त्या मॅन्डेटची, त्या जबाबदारीची जाणीव आणि त्या जबाबदारीचा संकल्प हा करण्याच्या अनुषंगाने आलेले सर्व नगराध्यक्ष, शाहू फुले आंबेडकर आणि काँग्रेस ही एका नाण्याच्या प्रशांची दोन बाजू आहेत. आपण एक बाजू ही धरून चालला होता, मात्र आज आपण काँग्रेसच्या प्रशांत महासागरात जो प्रवेश घेतलाय आणि त्या अर्थानं हा आता आपला संघर्ष आणि आपली भूमिका जी आहे ही त्या अर्थाने पूर्ण ही आज झाली, हे वर्तुळ पूर्ण झालंय आणि त्यांचा पक्ष प्रवेश हा उभ्या महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न होता की ते कधी जाणार, कोणत्या पक्षात जाणार, जी चर्चेची जी मंथन आणि कल्पना सुरू होती. आज हे वादळ, प्रशांत जगतापाचं जे वादळ आहे ते वादळ शांत नाही झालं तर ते वादळ आज मूळ जो काँग्रेस पक्षाचं जे वादळ आहे त्यामध्ये सहभागी झालं. मी त्यांचंही या निमित्तानं त्यांच्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. मुळात राजकीय पक्ष म्हणजे विचार, मात्र अलीकडच्या काळात राजकीय पक्ष आणि तुम्हाला सत्ता किती मिळाली, तुमचे आमदार किती निवडून आले, तुमचे खासदार किती निवडून आले, याच्यावर आता राजकीय पक्षाची मोजदाती सुरू आहे. हे एक कारस्थान आहे, हा एक ट्रॅप आहे की तुम्ही सत्तेत आहात ना बस झालं. पूर्वी विडंबनात्मक म्हटलं जायचं की बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया. पण यात काय होतं की बापाला बाप म्हटलं नाही तरी चालेल, भावाला भाऊ नाही म्हटलं तरी चालेल. तुझ्याजवळ जर पैसा आहे तो तोच तुझा बाप आहे, तोच तुझा भाऊ आहे, तोच तुझा धर्म आहे. ही विडंबना त्यामध्ये होती आणि या विडंबनेकडे लक्ष वेधत असताना राजकारण म्हणजे काय तर विचारांची भूमिका घेऊन लढणं, आपल्या विचारांना लोकांपुढे घेऊन जाणं, आपल्या विचारांना अभिप्रेत असणारी व्यवस्था निर्माण करणं, याला राजकारण म्हणतात. कुटील डावाला राजकारण म्हणत नाही, फसवणुकीला राजकारण म्हणत नाही, पैसेबाजीला राजकारण म्हणत नाही, दमदाटी करणाऱ्यालाही राजकारण म्हणत नाही, गुंडागर्दी करण्यालाही राजकारण म्हणत नाही. राजकारण ज्याला म्हणतात ती शुद्ध स्वरूपाची वैचारिक लढाई आहे आणि ही वैचारिक लढाई निकराने आणि निष्ठेने आज कोण लढताय तर काँग्रेस पक्ष लढतोय. सन्माननीय विजयभाऊंना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुढच्या तयारीला जायचं आहे. आपल्या सर्वांचं अभिनंदन करण्याकरता आणि या लढ्यात ते आपल्या सोबत आहेत, या भूमिकेतून ते उपस्थित आहेत. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं त्या जबाबदारीच्या अनुषंगाने परवानगी देतो. आणि लढाई जी आहे ही विचारांची लढाई आहे. मला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि आपापल्या शहरातल्या प्रथम नागरिकांना मला हे सांगायचं आहे की आपण मॅन्डेट आपल्याला जो मिळाला आहे तो आपण या विचारांचे पाहिजे म्हणून मिळाला आहे. कमी का असेल आमचे आज आमदार 272चा जादुई आकडा आम्हाला खासदारकीमध्ये मिळाला नसेल, मात्र विचारांच्या अनुषंगानं आम्ही राजकारणात आहोत हे वारंवार आपल्याला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न आहे. विचार कोणता तर शाहू फुले आंबेडकरांचा. विचार कोणाचा तर ज्यांनी या विचारांची
पाठराखण केली, या विचाराची पेरणी केली, या विचारांचं भरण पोषण केलं, असा वाडवडिलांचा वारसा आमच्या जवळ आहे. आणि आम्ही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढत आहोत ती प्रवृत्ती कोणती आहे? जिला मनुवादी म्हटलं जातं, जिला जातीवादी म्हटलं जातं, जिला बहुजनांच्या विरोधात म्हटलं जातं, ज्यांना पुंजीपती लोकांच्या चंगळवादाच्या बाजूने उभं असणारा विचार म्हटलं जातं, त्या भारतीय जनता पार्टीच्या आम्ही विरोधात आहोत. का विरोधात आहोत? आज ते सत्तेत आहे म्हणून, कोणाला ईडीची नोटीस पाठवतात म्हणून, कोणावर दादागिरी करतात म्हणून नाही, तर जे समता, बंधुता, सामाजिक न्यायाचं जे आमचं मूल्य आहे, माणसाची माणसाशी माणसासारखं वागावं, हे जे सूत्र आहे, आणि हा देश ही वसुंधरा सर्वांची आहे, मुठभर लोकांची नाही, ही असणारी आमची भूमिका त्यांना अमान्य आहे. भारतीय जनता पक्षाचं काय म्हणणं आहे की मुठभर लोकांच्या हातातच राजसत्ता, धर्मसत्ता ही मुठभर लोकांच्या हातात असली पाहिजे. आमचं म्हणणं आहे की ती सर्वांची असली पाहिजे. रोशनी हर किसी को मिले, चंद घरानों को नहीं, मशाले लेके उठो तो कसम ये भी खाओ, चरागों को जलाएंगे मकानों को नहीं. हा असणारा फरक भारतीय जनता पक्षाचा आणि काँग्रेसचा आहे. आणि ही लढाई पण त्या स्वरूपाची आहे. आणि ही लढाई लढत असताना आपल्याला आज राहुल गांधी सारखं नेतृत्व हे महाराष्ट्र आपल्याला भारतात मिळालेलं आहे. आणि महाराष्ट्र हा त्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, हा संकल्प तुम्हाला आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे. मी नगरपालिकेच्या अनुषंगानं महाराष्ट्राला धन्यवाद देणार आहे. निवडून आलेल्या सर्वांचं मी अभिनंदन करणार आहे. आणि निवडून आलेल्यांचं अभिनंदन करत असताना त्यांच्यापेक्षा जास्त अभिनंदन आणि जास्त मोठी ती शाबासकी आहे ही जे पराभूत झाले मी त्यांना देणार आहे. ती का देणार आहे? तर त्यांनी काँग्रेसचा विचार करून ते पुढे गेले. ते पराभूत का झाले? तर पैशांचा महापूर आला, व्यवस्थेच्या सोबत खिलवाड झाला, गुंडागर्दी झाली. मात्र ते तुसोबरी आपल्या जागेवरून हल्ले नाही. करिता मी जे या निवडणुकीत ज्यांना तथाकथित यश म्हणजे विजयाचा गुलाम मिळाला नाही, मात्र विचारांची पाठराखण करत असताना ते जे लढले, या पराभूत झालेल्या आणि लढलेल्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. 288 पैकी 41चा आकडा खूप मोठा नाही हे मान्य आहे. मात्र हा आकडा आजच्या परिस्थितीवर, आजच्या काळात, आजच्या तराजूवर जर मोजला तर हा मिळालेलं जे यश आहे हे विजयी झालेल्या सर्वात जास्ती भारतीय जनता पक्षाचे जे नगराध्यक्ष निवडून आले त्याहीपेक्षा जास्त आमच्या आज या 41च्या संख्येला महत्व आहे. हारकर जो जिंकता है उसे बाजीगर कहते हैं. आणि काँग्रेसनी बाजीगरची भूमिका ही या निवडणुकीमध्ये ही पूर्ण केली आहे. ज्यांना जास्ती जागा मिळाल्या त्यांच्यापेक्षाही आमच्या पराभवाची जास्त मोठी चर्चा आहे. काँग्रेसच्या पराभवाची का चर्चा आहे? कारण आम्ही लढलो. काँग्रेसच्या पराभवाची जास्ती चर्चा विजयापेक्षा का आहे? तर जो पैशाचा महापूर आला होता, जो नीतिमूल्य गुंडाळून घेण्याचा एकत्रित जी भूमिका घेण्यात आली होती, त्या विरोधात आम्ही दंड ठोकून नव्हे तर संपूर्ण आमच्या संपे कफन बांधकर आम्ही या निवडणुकीला सामोरं गेलो. म्हणून आमची असणारी ही चर्चा आहे. या निवडणुकांमध्ये काय झालं? या निवडणुकीला आम्ही जनादेश मानण्याकरता तयार नाही. कारण जनादेशाच्या पेक्षा जास्त जो भाग आहे तो फिक्सिंगचा भाग आहे. हे फिक्सर जे आहेत हे आता व्यवस्थेत बसले आहेत. ते निवडणुका आधीच फिक्स करायला लागले. लोकांचे जे विकत घेण्याचं मूल्य ठरवायला लागले. आणि यामुळे या निवडणुकीला पूर्ण मॅन्डेट आम्ही मानायला तयार नाही. निवडणूक आयोग काय काम आहे निवडणूक आयोगाचं? तर निवडणूक आयोगाचं काम आहे फ्री अँड फेअर इलेक्शन घेणे. हे निवडणूक आयोगाचं हे काम आहे. पण ना फ्री ना फेअर. आता त्यांना काय फेअर अँड लवलीची ट्यूब नेऊन द्यावी, फिल्म नेऊन द्यावं काय निवडणूक आयोगाला? हाही प्रश्न या निमित्ताने कुठेतरी पडतो. आणि निवडणूक आयोगाने ज्या तारीख पे तारीख म्हणजे अर्ज भरायला गेलेला माणूस आपला अर्ज हा रिजेक्ट होईल की काय धाकधूक केला होती. मतदान चालू असताना मतमोजणी पुढे गेली.
काही वाढ आता, काही वाढ 20 तारखेला. म्हणजे मजाक बना के रखा जे म्हणतो आपण, की निवडणूक आयोगाने स्वतःला विदूषक या निवडणुकीच्या अनुषंगानं बनवून घेतलं आणि एक रबरी स्टॅम्प भारतीय जनता पक्षाचा ही भूमिका ही निवडणूक आयोगाची या सेकंदरी निवडणुकीमध्ये जाणवली. नसीबभाई 52 साली आपल्या पहिल्या निवडणुका झाल्या आणि 52 साली आपल्या पहिल्या निवडणुका होत असताना मतदार यादी तयार झाली. त्या मतदार यादीला निवडणूक आयोगाचे लोक जेव्हा गेले तेव्हा नवऱ्याचं नाव न घेण्याची पद्धत आपल्या भारतात होती. ते गेले, नाव काय म्हणजे सखूबाई, नवऱ्याचं नाव काय म्हणजे लाज नाही वाटत का मेल्या मालकाचं नाव विचारतो. तो म्हणायचा सरकारी काम आहे. ती बाई नवऱ्याचं नाव सांगायला तयार नव्हती. सांगायची गोविंदाचा बाप आमचे हे बाई नवऱ्याचं नाव सांगायला तयार नव्हती. वडिलांना विचारलं की मुलं किती आहेत, तर त्याला मुला स्वतःचा कोणता, चुलत कोणता, भावाचा कोणता हे माहित नव्हतं. घरातल्याची संख्या नीट सांगता येत नव्हती, नावही नीट सांगता येत नव्हतं. आपल्या देशात 80% लोक अशिक्षित होते आणि 80% लोक अशिक्षित असताना नीट नाव सांगता येत नाही, नाव म्हणता येत नाही, नावाचा उच्चार सांगल्या गेलेल्या नव्हत्या. तशा काळात आपली निवडणुकीची मतदार यादी तयार झाली आणि त्या मतदार यादीवर फ्री अँड फेअर इलेक्शन ही 52 सालापासून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली, संगणक आलं, हे सगळं येऊन AI आलं. आजही निवडणूक मतदार याद्यांचा घोळ हा निवडणूक आयोग घालतोय आणि त्या अशा सुजलेल्या फुगलेल्या मतदार याद्यांवर या निवडणुका आहेत. दुसरा तमाशा या निवडणुकीत काय बघायला मिळाला तर मंगल कार्यालय बुक झाली. ती मतदारांच्या खानावळीसाठी नाही, मतदारांच्या खानावळीसाठी झाली असती तर आम्ही म्हटलं असं हरकत नाही, तो खेळ धाब्यावर चालला. मात्र मंगल कार्यालय याच्यासाठी बुक झाले की खेड्यापाड्यातले दुसऱ्या भागातले मतदार जे आहेत हे आणून ठेवले गेले. जेव्हा कॅमेरे गेले तेव्हा देगलूरचा जी कहाणी आहे, देगलूरमध्ये मतदार ते जेव्हा व्हिडिओ सगळे कॅमेऱ्यात गेले, जेव्हा माध्यमाचे प्रतिनिधी गेले, तेव्हा भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत त्यांचा सक्का भाऊ, त्यांचा PA हा पळायला लागला आणि कंपाऊंड वॉलवरून गुडी मारता मारता खाली पडलेलं उभ्या महाराष्ट्राने बघितलं. अंबरनाथला काय झालं ते पण आपण बघितलं. तेव्हा मंगल कार्यालयाच्या माध्यमातून बोगस मतदान कसं झालं हे या निवडणुकीत आपण बघितलं. पैशाचा महापूर जो आहे तो कसा असतो तोही आपल्या या निवडणुकीत बघायला लागला. थोडक्यात पैसा फेक तमाशा फेक नावाचं वागनाट्य हे भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी महाराष्ट्रामध्ये तमाशा जो आहे हा बघायला मिळाला ते महाराष्ट्राचं असणारं दुर्दैव आहे. आणि या एकंदरीत गुंडा राज होतो. कलेक्टरचं काम करायला तयार नाही, पोलीस यंत्रणेचं काम करायला तयार नाही. इथे श्रीरामपूरचा उल्लेख झाला. मी तातडीने त्या ठिकाणी श्रीरामपूरला जात असताना आमच्या सचिन गुजरांच्या पाठीशी उभं राहत असताना पोलीस प्रशासनाला मी जे काही बोललो 1.5 तास, जेव्हा तुगलेजी इथे बसलेले आहेत, मला लाज वाटत होती की मी अशा महाराष्ट्राचा नागरिक आहे की सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ हे ब्रीद वाक्य असणाऱ्या पोलीस अधीक्षकाशी मला अशा भाषेत आणि अशा वाक्याच्या संदर्भात सहित बोलावं लागलं. मी त्यांना म्हटलं की आपण महाराष्ट्रात आहे साहेब का जंगल राज असणाऱ्या कोणत्या आपण दुसऱ्या भागात आहे, कायद्याचं काम करतोय का, हा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा गरणी या ठिकाणी आहे. पोलीस अधीक्षकाला मान खाली घालावी लागली, पोलीस अधीक्षकाला शरम वाटली. आज जर खाकी वर्गातल्या माणसाला खाली बघून शरम वाटत असेल काही प्रश्न विचारल्यावर तर या महाराष्ट्राचे गृहमंत्री हे किती करंट आहे, त्यांनी महाराष्ट्राचं किती वाटोळं करून टाकलंय. आणि पोलीस जे आहे ते सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ नाही, तर पोलीस जे आहे हे खलात्वाच्या संरक्षणासाठी हे कुठेतरी पुढे येऊन टाकलेले आहेत. आणि त्या खलत्वाचं करायचं काय तर आपण म्हणाल खाली गुडघं वर पाय. मी म्हटलं की मौका सभी को मिलता है वो तो मिलेगा. मात्र प्रशांतजी तुमची आपली भूमिका काय ते जे खळांची व्यंकटी सांगतो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर जडो मैत्र जीवा. ही भूमिका तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचंय. ही जबाबदारी आज आपण सर्व स्वीकारूया ही अपेक्षा व्रत. काँग्रेस हा पक्ष आहे मात्र काँग्रेस एक व्रत देखील आहे.
रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. वचन ना जाई. ही असणारी भारताच्या वचनाची भूमिका ही तुमच्या माझ्या काँग्रेस पक्षाची आहे. आणि या एकंदरीत वादळातून आपण सर्वजण तुफानातील गेल्या. मेरे कोशिशों को सहारो मेरे हमराह चलो, मैंने एक शम्मा जलाई है तुफानों के खिलाफ. हे राहुल गांधींचं नेतृत्व आपल्या जवळ आहे आणि तुम्ही पण तुफानातील दिवे आहे. अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. ही भूमिका आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि या 41 जागा जरी वरकरणी दिसत असल्या तरी मला अभिमान आहे की मी अशा काँग्रेस पक्षाचा एक प्रांताध्यक्ष आहे की ज्या अध्यक्षांनी या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक झेंडाही दिला नाही, गळातलं एक उपरणं एक रुमालही आम्ही तुम्हाला दिला नाही, कुठल्या पद्धतीची मदतही आम्ही केली नाही. जर काही दिला असेल तर तुम्हाला तो एबी फॉर्म दिला, पंजा नावाची निशाणी दिली, तिचं मूल्य हे अमूल्य आहे, त्याची किंमत करता येणार नाही. मात्र आपण फोन केला नाही, कुठल्याही मदतीची अपेक्षा दाखवली नाही आणि आपण लढला. नुसते लढलाच नाही तर खूप लढी मर्दानी हो, झाशी की राणी थी, हे आज जे बोललं जातं तसं या वर्षी यावेळेस या नगरपालिकेत आपण जे लढलेले सर्व 72 आहात मी आपला सर्वांचा स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून गौरव उल्लेख करतो. आपण जे लढले ते लोकशाही वाचवण्याकरता लढले, स्वातंत्र्य सैनिक जे लढले होते ते स्वातंत्र्य मिळवण्याकरता लढले होते. तर आपल्या सर्वांचा उल्लेख या ठिकाणी मी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वरूपा आणि प्रारूपामध्ये आपल्या सर्वांचा मी करतो आणि सत्तेसाठी एवढंच सांगतो की या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना मला काय काय म्हणावं लागलं, मला त्यांना दरिंदा म्हणावं लागलं. या निवडणुकीत काय म्हणावं लागलं तर जल्लाद म्हणावं लागलं आणि सत्ते शेवटी काय म्हणावं लागलं, गजदी म्हणावं लागलं. अरे आम्ही तुम्ही विरोधक आहोत, मात्र विरोधकांना तुमच्यावर टीका करताना जर हे शब्द प्रयोग करावे लागत असतील, हे काही असंसदीय नाही, हे काही शिवीगाळ केली नाही. बोलायसाठी तर बोलायचं ठरवलं फडणवीस साहेब तर पळता पळता भुई थोडी होईल. मी ग्रामीण भागातला आहे, वराडातला आहे, आमची बोली भाषा जर तुम्हाला ऐकायला लागलो तर आपली पंचायत होईल. मात्र सभ्यता काय आहे ते आम्हाला माहिती आहे. और हमारी शराफत जो है वो हमारी कमजोरी नहीं, हमारी शराफत हमारी ताकद है. हा देखील इशारा देवेंद्र फडणवीसांना द्यावा लागतोय. मात्र दरिंदा का तर ते क्रूर आहे. मी काही उचलली की लावली टाळवला असं झालं नाही. जगन्नाथराव किरणराव मी मराठवाड्यात आलो तेव्हा एक विषय चालू होता की लाय डिटेक्टर मध्ये तपासणी करा. मला विचारलं कोणाची करायची तर मी सांगितलं की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जल्लाद देवेंद्र फडणवीस आहे आणि जर कोणाची लाय डिटेक्टरची टेस्ट करायची असेल तर देवेंद्र फडणवीसांची करा. दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. कोण भांडणं लावतं हे महाराष्ट्राच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. त्या संदर्भाच्या अनुषंगाने मी त्यांना दरिंदा म्हणतो. मी श्रीरामपूरला गेलो, नावात श्रीरामपूर आहे मात्र रावणाला लाजवेल इतक्या वाईट पद्धतीनं त्या ठिकाणी दमदाटी चालली आहे. पोलीस ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पकडून देतात, खोट्या गुन्ह्याखाली अटक करतात, त्याला कस्टडीत टाकतात आणि रात्री 12 वाजले 2 वाजले 1 वाजले की पोलीस त्यांच्याच गाडीत बसवतात आणि या राज्याच्या मंत्र्यांकडे अहिल्यानगरच्या पालकमंत्र्यांकडे पेश करतात. अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र मला. औरंगजेब यांनी प्राण ज्या जिल्ह्यामध्ये सोडले त्या प्राणाचं भूत औरंगजेबाचं भूत आणि तो औरंगजेबाचा आत्मा हा देवेंद्र फडणवीसांमध्ये जाऊन बसलाय. हा देखील आरोप या निमित्ताने करतोय. आणि याचं कारण असं की श्रीरामपूर जिथे रामाचं नाव आहे आणि तुम्हाला रामाचं राज्य स्थापन करायचंय अशा श्रीरामपूरमध्ये तुम्ही औरंगजेबासारखं कृत्य करता. त्या ठिकाणी लोकशाहीला फाशी देता करिता तुम्हाला जल्लाद मी या निवडणुकीमध्ये मी म्हटलंय. आणि जल्लाद काय करतो तर फाशी देतो. आपण काय केलं तर आपण लोकशाहीला फाशी दिली करिता जल्लाद त्यांना म्हणावं लागलं. आणि गजदी का म्हणावं लागलं तर जे बोलतात ते करत नाही, जे बोलतात ते विसरून जातात आणि शॉर्ट टर्म मेमरी लॉस हा देवेंद्र फडणवीसांचा झालाय म्हणून त्यांना गजदी देखील मला म्हणावं लागलं. आणि या
आज या गोष्टीचा ओवाळतो करण्याचं कारण असं की माध्यमांना माझी विनंती आहे की जीभ घसरली असं म्हणून जरा बीप लावून तुम्ही काही माझे पुढे चालवले. माझं चुकलं असेल तर मी चूक कबूल करेन. मात्र मी जल्लाद म्हटल्यावर बीप कशाला वाजवता? मी जल्लाद का म्हटलं हे सांगा. मी दरिंदा म्हटलं बीप कशाला वाजवता? मी दरिंदा का म्हटलं हे सांगा. ही आपल्याकडे असणारी अपेक्षा राहील. तुर्तास आता आपण लढाईला सुरुवात आपली झालेली आहे. काँग्रेसने या निवडणुकीतून काय दाखवलंय की थांबणार नाही आणि या निवडणुकीने झुकेगा नाही साला हा जो भाव आहे हा काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी जो व्यक्त केला त्याबद्दल मी आनंद आणि समाधान व्यक्त करतो. आणि पुढचा काळ हा आपल्यासाठी संघर्षाचा आहे. या वाटेने आपण पुढे जाऊ अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना मी गावे देतो. आपल्या सगळ्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. पुण्यात आज एक मोठं बदल होत असताना एक राजकीय घुसळण तिथे झाली आणि प्रशांतजी तुम्ही आज काँग्रेस पक्षात आला. मी आपलं स्वागत करतो. आणि आपल्या पुढे जे मांडून ठेवलंय आपल्या पुढे संघर्ष आहे आणि या संघर्षाच्या काळात आपण काँग्रेस पक्षासोबत आला आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करताना अनेक लोक जातात आहे. अनेकांवर अन्याय झाला असं पण भाजप काँग्रेसमध्ये असताना अन्याय झाला असे पण काही महामानव भाजपमध्ये गेलेले आहेत. आता तिथे जाऊन म्हणतात की काँग्रेसमध्ये माझी घुसफूट होत होती. अशीच घुसफूट सगळ्यांची व्हावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे. तर ज्यांची घुसफूट काँग्रेसमध्ये झाली हे मुख्यमंत्री झाले, त्यांचे पिताश्री मुख्यमंत्री झाले, देशाचे गृहमंत्री झाले, वारंवार मंत्री झाले, 10 वेळा आमदार झाले, 10 वेळा खासदार झाले. आणि अशी इतकी छान घुसफूट जर होत असेल तर या काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांची घुसफूट व्हावी ही भावना असणारी लोक कोण कोण गेलं कसं कसं गेलं हे जर सांगायला बसलो तर दिवस पुरणार नाही, रात्र पुरणार नाही. त्यामुळे आज सोडून गेलेल्यांनाही मला सांगायचं आहे की गड्यावर तुम्हाला पश्चातापाची वेळ लवकरच येणार आहे. आणि या देशात आता 2च पक्ष राहिलेले आहेत, भारतीय जनता पक्ष आणि दुसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. आणि आज भाजपशी केवळ सामना करणारा हा काँग्रेस पक्ष आहे. याची लढाईची नांदी सुरू झालेली आहे. आणि आज त्याच भूमिकेतून प्रशांत जगताप आपण काँग्रेसमध्ये आलेला एक वैचारिक भूमिका घेऊन आपण आलेला आणि या वैचारिक भूमिकेचं आपल्या लढाऊ मानाचं मी स्वागत करतो. आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्याकडून एक फार मोठं काम हे उभं राहील अशा प्रकारची एक आशा नव्हे तर खात्री आपल्याकडून या निमित्ताने बाळगतो. आणि येणाऱ्या या निवडणुका 29 ज्या आहेत त्यामध्ये काँग्रेस पक्ष हे घवघवीत यश संपादन करेल. यश मिळो ना मिळो, सत्ता हा आमचा हेतू नाही, वैचारिक संघर्ष ही आमची भूमिका आहे. आणि आम्ही विचारांसाठी भांडणारे आहोत, सत्तेसाठी भांडणारे नाही. हा सत्ते शेवटी काँग्रेस पक्षाची भूमिका आपल्या सगळ्यांसमोर ठामपणाने मांडतो आणि आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि लढलेल्यांचं देखील अभिनंदन या ठिकाणी करतो. थांबतो. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की आभार प्रदर्शन होईल, नंतर राष्ट्रगीत होऊन हा कार्यक्रम संपेल. सर्वांना विनंती आहे की जागेवर उभं राहावं.